मी माझं नाव निर्मला बोर आहे. माझ्या सहकारी आशा गायकवाड, गिरीश आंधळे. आम्ही आहोत दामिनी पथक. दामिनी पथकचा अर्थ माहिती आहे? नाही, तुम्हाला 11 नंतर माहिती पडेल नक्कीच. भेटणार तुम्ही कुठे कुठे आम्हाला. दामिनी पथक म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक, पिंक पथक, सूर्या पथक असे पथक स्थापन झाले महाराष्ट्र पोलिसांकडून. औरंगाबाद शहरात 2 दामिनी पथक आहेत. आपल्या औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता सर व उपायुक्त अपर्णा गीते मॅडम आणि आमच्या इन्चार्ज सुषमा पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 2 पथक फिरत आहोत. आणि खूप ठिकाणी मला मुलं मुली विनाकारण भटकताना दिसून येतात. जर मुली काही संकटात असेल, महिला काही संकटात असेल तर त्यांना मदत करतो. विद्यार्थी मित्र, आमचे हजारो विद्यार्थी शहरात मार्गदर्शन झाले आहेत. आम्ही आज एक धावती भेट दिलेली आहे शाळेला. आमचा लवकरच आपल्याकडं आमचे वरिष्ठ अधिकारी, आमच्या दोन्ही टीम लवकरच आपला एक मोठा अवेअरनेस प्रोग्राम होणार आहे. एक पालकांसाठी सुद्धा होणार आहे, स्पेशल एक तुमच्यासाठी सुद्धा होणार आहे. जेव्हा आम्ही पेट्रोलिंग करतो आणि पेट्रोलिंग करताना काही मुलं आम्हाला नशेच्या आहारी दिसतात. मी असं म्हणणार नाही का तुम्ही नशा करतात म्हणून, पण तुमच्या वयाचे सुद्धा मुलं आम्हाला शहरात मिळतात. आणि विद्यार्थी मित्र, तुम्हाला मी प्लीज करून सांगेल, प्लीज हा शब्द पोलिसांचा नाही, परंतु प्लीज करून हे सगळे आवर्जून विनंती करते की तुम्ही कुठेही कुठलंही चुकीचं काम होऊ देऊ नका. सायबर क्राईम माहिती आहे तुम्हाला? सायबर क्राईम खूप फास्ट तपास लागतो. जर तुम्ही कुठल्या मोबाईलवर कुणाला मेसेज पोस्ट केला, कुणाला काही कुठलं राजकारणी मेसेज पास केला या कुणाला कमेंट केली तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डिलीट फॉर्मेट सर्व काही डिलीट केलं तरी आमच्याकडं सायबर क्राईम म्हणून पोलीस आयुक्तालयात एक शाखा आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचं डिलीट होत नाही. आमच्याकडे तुमच्या विरुद्ध पुरावा असतो. विद्यार्थी मित्र, तुमचे वडील, आई वडील कुठेतरी जॉब करतात, कुठेतरी क्लास अधिकारी असतात, कुठेतरी क्लास 4 अधिकारी असतात, पार्ट टाइम जॉब करतात, कष्ट करतात, कंपनीमध्ये काम करतात, भाजीपाला विकतात. आपण असं म्हणणार नाही सर्वच खूप करोडपती घराण्याची मुलं आहात. बिचारे पायी कष्ट करून तुम्हाला इतक्या चांगल्या शाळेत, तुमच्या शाळेचं नाव ऐकून होतो आम्ही, पण आज योग आला तुमच्या शाळेला भेट देण्यासाठी. तर तुमचं तुम्ही नशीब समजा. तुमचं हे मेन टर्न पॉइंट आहे. आणि ब्राईट लाईफ एकदम चांगलं जगा, चांगला अभ्यासावर ट्रस्ट करा. आयुष्यात प्रेम आणि लग्न हे होतच असतं, त्यात काही शंकाच नाही. परंतु मोबाईलवर जर कुणाला एकमेकांना कमेंट करत असेल तर बिलकुल त्याला थांबवा. तुम्ही उद्याचे देशाचे नागरिक आहात. उद्याची पिढी तुम्ही तुमच्यापैकी कोणी IAS, IPS, डॉक्टर, इंजिनियर, प्रशासक ऑफिसर होणार. मुलं मुली कोणी ते बाहेरून आलेले नसतात. IAS, IPS ऑफिसर जे असतात ना ते कुठून बाहेर नसतात, आपल्यापैकीच एक असतात. आणि तुमच्यापैकी जर कोणी IPS, IAS झाला या मोठा वरिष्ठ प्रशासक झाला तर मीडिया शोधत येते कुठल्या मातेच्या पोटी जन्म घेतला, कुठल्या आई वडिलांचा मुलगा आहे, मुलगी आहे, कुठल्या शाळेत होता, कोण शिक्षक लाभले, कोण मुख्याध्यापक, कोण गुरु. मीडिया पूर्ण पाठपुरावा करून तुमच्या पर्यंत पोहोचतात आणि एक तुमच्या शाळेचं नाव उज्ज्वल, तुमचंही करिअर तिथं. त्यामुळे तुम्ही जर उद्या मोठे अधिकारी झाला तर तुमच्या नावावर जर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट माहिती आहेत? नाही माहिती तुम्हाला कॅरेक्टर. थोडं माहिती असं तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला पासपोर्ट. तुम्ही उद्या अमेरिकेला, लंडन, US कुठे खूप ठिकाणी जाणार, मोठमोठ्या पदावर शिक्षणासाठी मोठमोठे लाखो रुपयाचे तुम्हाला पॅकेज मिळणार. परंतु तुमच्या विरुद्ध जर कुठे एखादी NC सुद्धा दाखल असेल, NC म्हणजे नॉन बेलेबल, छोटीशी जरी कंप्लेंट असेल का यांनी या महिलेला छेड काढली किंवा या टीचरला कमेंट केली होती किंवा या मुलीला कमेंट केली होती किंवा कॉलेजच काहीतरी छेडखानी केलेली होती, तुम्ही एक IAS ऑफिसर जर झाला तर तुमच्या नावाची जर ऑनलाईन सर्च केला तुम्हाला पासपोर्ट मागवतात, कॅरेक्टर सर्टिफिकेट, आणि ते असं पोलिसांकडं, तर तुम्हाला कुठेही नोकरी लागणार नाही. प्रायव्हेट सुद्धा, शासकीय आहेच. त्यामुळं तुमचं स्वतःवर स्वतःचं भान ठेवा. मी मुलींनाही सांगेल, मुलींना सर्वात प्रथम तुम्हाला एक सांगेल, मी स्वतःच्या पायावर उभं राहा, अभ्यासाकडेच लक्ष द्या. आम्ही जेव्हा पेट्रोलिंग करतो आम्हाला खूप शाळेत आमचे अवेअरनेस प्रोग्राम होता आणि अवेअरनेस प्रोग्राम नंतर आम्हाला खूप काही मुलं मुली आमच्याकडून मदत घेतात. धक्कादायक गोष्टी शहरात घडतात, का घडतात कळत नाही. मी एका शाळेचं उदाहरण सांगेन. आम्ही
काही क्राईम डायरी किंवा क्राईम पेट्रोल बुक म्हणून बोलत नाही. तर एका शाळेत प्रोग्राम झाला. प्रोग्राम होत असताना ती मुलगी रडत होती. नंतर मी तिला समजून सांगितलं. नंतर प्रोग्राम झाला तर ती आणि मीच तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. म्हटलं बोल बेटा. तर प्रिन्सिपल मॅडमची कॅबिनेट बोललं. मग ती म्हणे आज नाही, आज माझ्या मैत्रिणी सोबत उद्या बोलतो. ती घरी गेले आणि घरी ती 9वीची टॉपची मुलगी होती, 100 पैकी 100 मार्क घेणारी. ती लिहिते, हे बघ मित्रा, तू शाळा सोडून गेलास, काहीतरी 11-12 गेला असं तू मुलगा सिनियर सब पाहिजे आणि तू माझ्या मागे लागू नकोस. मला जी घड्याळ दिली ती पाठीमागून घे, म्हणजे तुझ्या सोबत घेऊन घे. आणि माझे वडील खूप कट्टर जातीवादी आहेत किंवा कट्टर म्हणजे शिक्षणाकडेच लक्ष दे. माझ्या वडिलांची चिठ्ठी पारणी आहे. तर त्यामुळे ती चिठ्ठी वडिलांच्या हाती लागली. त्या वडिलांनी त्या मुलीला आईला समजून सांगावं ना, तर मुलीलाही समजून सांगितलं आणि 2 फटके दिले. आणि दुसऱ्या दिवशी चल म्हणे आपण जाऊया ऑफिसमध्ये आणि आपण ही आपल्या ऑफिसची साफसफाई करून घेऊ म्हणे कंपनीमध्ये. ते ऑफिसर चांगल्या पदावर. जेव्हा मुलीला माहित होतं की माझे वडील मला काहीतरी करतील भीती होती. तर त्या वडिलांनी कोणत्याही म्हणजे पुरुष वर्गांना वाईट वाटू नका, कुठलेही वडील असे करत नाही, पण राग बघा कुठल्याही उपाय होता. त्या मुलीचं बोट कापून टाकलं बिल्डिंगमध्ये सुद्धा. म्हणजे असं तर तुमच्या जर वैयक्तिक अडचणी असेल घरगुती, आमची नक्कीच मदत घ्या, पण तुम्ही चुकीचं पाऊल पडू देऊ नका प्लीज करू. तुमचं खूप काही आहे बोलण्यासारखे, हजारो उदाहरणं आहेत आमच्याकडं. नंतर आम्ही समजून सांगितलं. या मुलीच्या आई मंत्रिकांना कंप्लेंट करा, आयुष्यभर जेलमध्ये राहील, नवरा आहे, मुलीचं लग्न होईल उद्या, काय करावं काय नाही. किंवा पालकांना असं दुधी स्थितीत असतं काही काही वेळेस आई वगैरे. आणि प्रत्येकाचे आई वडील असे नाही, परंतु आई वडिलांना प्रत्येक गोष्ट शेअर करायचं. मुलीने सांगेल मी, तुमच्या प्रथम गुरु तुमचे आई वडील, दुसरे गुरु असं तुमचे टीचर. तुम्हाला जर वाटतंय मुलांना बी काही अडचणी असेल, तुमच्या आई वडिलांना, तुमच्या टीचरला सुद्धा तुम्ही पूर्ण गोष्टी शेअर करू शकता. मुलींनाही सांगेल, तुम्हाला या वेळात राग येतो, जर आई काही सांगायला लागली, काय ग मोबाईल का बघते किंवा काय रे सारखा मोबाईल का बघतो, मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईलमध्ये म्हणजे फायदा जरा कमीच, पण बर्बादी म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. जास्त मोबाईलच्यावर लक्ष देऊ नका. आणि ही सर्व गोष्टी आई वडिलांना शेअर करा. आई वडिलांना शेअर केला. मी आजकाल एक फंडाच मिळाला बघा, काही कोचिंगच्या क्लासचे बॅचमेटचे मित्र, काही शाळेच्या मित्र, काही नातेवाईकांचे मित्रमैत्रिणींचे ग्रुप झाले असतात. पण लिमिटेशन ठेवा. फोटो वगैरे पाठवताना सायबर क्राईम मध्ये आपला चेहरा आणि बाकी खूप जण क्रॉप करतात फोटो. त्यामुळं व्यवस्थित फोटो पाठवायची गरज नाही. इतर ठिकाणी मुलींनाही सांगेल मी. नंतर आणखी रडत येतात, मग त्यावेळेस पोलिसांचे काय करणार. जोपर्यंत तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम कुठे सगळं व्हायरल झालेलं असतं. माझं बोलायला कळतंय सर्वांना? खूप चांगलं वाटलं. शाळा डिसिप्लिन आहे पूर्ण, सर्व स्टाफ चांगला आहे, सर्व मुलं मुली पण डिसिप्लिन मध्ये आहात. कुठल्याही आपल्याला शाळेला घालबोट लागणार नाही. की आम्ही जेव्हा काही शाळेत अवेअरनेस प्रोग्रामसाठी गेलो तर काही मुलं आणि मुली एकमेकांना कमेंट करतात. मी मुलींनाही सांगेन, एकमेकीच्या बाबतीत काही उगाच अफवा करायची नाही. मी तुम्हाला सांगणार नाही, तुमच्यासोबत काही इतर मैत्रिणी असेल, मित्रही असेल, तुमचं वय हे प्रेम करण्याचं नाही. ते प्रेम म्हणणार नाही त्याला एकदम म्हणजे काय घाणेरडा शब्द असतो आमच्या पोलिसी भाषेत, पण तो शब्द वापरत नाही. तुम्ही अल्पवयीन आहात, तुम्हाला बोलणं मला योग्य वाटत नाही. तुमचं हे वय जे त्या अभ्यासावर खर्च करण्याचा, सर्व गोष्टी आई वडिलांना शेअर करायच्या. आई वडीलच मित्रमैत्रीण आहात. एकदा आई वडिलांसाठी जोराने टाळ्या वाजवा. दुसरी गोष्ट, तुम्ही जर कुठे गेलात कोचिंगला वगैरे, तुम्हाला जर कुठे आढळलं कोणी ज्येष्ठ नागरिक वगैरे, तर त्यांना आपण मदत करायची. कुणी जर मदत मागितली तर कोणाची हसी मजाक उडवायची नाही. एकमेकांना नावं जोडण्याचं प्रमाण कमी करा. दुसरी गोष्ट, आपल्या तुमच्या जर घरगुती काही अडचणी असेल तर आपल्याकडं आई वडिलांना जर वाद होत असेल तर भरोसा सेल म्हणून एक शाखा आहेत आपल्याकडं, महिला तक्रार निवारण केंद्र. आई वडिलांना तिथं काउन्सिलिंगसाठी सुद्धा अर्ज करू शकतात. तिथं कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. तिसरी गोष्ट, तुम्हाला वाटत असेल कोणी नशेच्या आहारी कोणी व्यक्ती असेल तर नक्कीच आमचे संपर्क साधा. आमचे काही विविध फाउंडेशन आहेत ओळखीचे, त्यांच्याकडे आपण व्यसनमुक्तीचं सुद्धा त्यांना हेल्प करू शकतो. मुलींनाही सांगेल, मुलांनाही सांगेल, पूर्वी 100 नंबर होता पोलीस हेल्पलाईन नंबरचा, तर आता 112 112. समज में आ रहा आपके मराठी? ओके, मराठी चांगली माझी, हिंदी थोड़ी लंगड़ी है इसलिए हिंदी बात नहीं किया मैंने. मुझे पता है इंग्लिश मीडियम को बच्चे को हिंदी में अच्छा लगता है, कंफर्ट. चलो कोई बात नहीं. और रही बात तो दूसरा डायल 112
पर संपर्क करने का। दूसरी बात 0240224500 0240224500 हा कंट्रोल रूमचा नंबर आहे। मॅडम पुढे तुम्ही कंट्रोल रूमला ज्यावेळेस प्रोग्रामला बसेल त्यावेळेस मुलांना नोटबुक घेऊन बस सांगा, म्हणजे आम्हाला त्यांना व्हॉट्सअप नंबर देता येईल, आमचे आयुक्तालयातले, आणि कंट्रोल रूमचाही नंबर देता येईल। दुसरी आणखीन बोलण्यासारखं खूप काही आहेत, पण प्रत्येक विषयावर मला बोलणं इथं आता रिपीट करणं गरजेचं नाही। एक मॅडमनी कॉल केला होता मला, भट मॅडमनी, आणि मॅडमलाही भेट झाली, आणि आमची सुद्धा इच्छा होती बाहेरून बघायचं आणि खूप वेळेस शाळेचं बोर्ड या शाळेला भेट देऊ एखाद्या वेळेस म्हणून। आज योगाला लवकरच एक तुमच्या एक्झाम झाल्या का, एक्झाम झाल्यानंतर आपल्या इथं अवेअरनेस प्रोग्राम राहील। मॅडम शक्यतो मोठा हॉल असला, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असले, आमच्या अधिकारी लोक येईल, आम्ही 2-3 आहात, आपण एक चांगला प्रोग्राम अरेंज करू। एका मुलांना अवेअरनेस घेऊ आणि एका पालकांना सेपरेट घेऊ। मला तर वाटतं मुलांपेक्षा की त्यांच्या पालकांना महत्वाचं आहे थोडंसं कान टोचणं, काहीतरी थोडीशी गोष्ट मोठी करून सांगायची नाही पालकांना। शिक्षक हे आपले गुरु असतात। मी माझं स्वतःच उदाहरण देईन तुम्हाला, मी खेडेगावचे आहे, कन्नड तालुका गाव आहे माझं, नाचणी म्हणून गाव आहे माझं। तर विद्यार्थी मित्र मी जवळपास 4 ते 5 किलोमीटर पायी जायची, 4 किलोमीटर 7वीपर्यंत शाळा त्यांच्या गावात। आम्ही 50 मुलं होतो, 7 मुली, 7 पैकी 6 मुली वडिलांनी घरी बसवल्या, आणि एकटी त्या मुलांसोबत जायची 10वीपर्यंत केलं असं शिक्षण। तर असं आई वडिलांना म्हणजे असं विश्वास असतो, आणि आई वडिलांचा विश्वास त्याला जाऊ देऊ नका प्लीज करू। मला असं अपेक्षा आहे की तुमच्याकडून काही अडचणी असेल तुम्ही आम्हाला शेअर करा। आणि आज हा धावता प्रोग्राम घेतला, यानंतर कोणी तुम्हाला कमेंट करणार नाही, बरोबर करणारच। थोडस स्वतःचा मनाशी निर्णय घ्या व्यवस्थित, यानंतर कुठल्याही प्रकारची तुम्हाला कमेंट करणार नाही। आणि सरांना यानंतर कमेंट करणार नाही, मुला मुलींशी विनाकारण काही एकमेकांची नावं जोडणार नाही, समजलेस? हा, आणि जर मला निनावी किंवा हे काही ऐकू आलं तर आम्ही कारवाई करणार हे निश्चित। आणि तुमच्या काही अडचणी असेल वैयक्तिक आमच्याशी भेटा, आम्हाला बोला। आम्ही पोलीस 2 प्रकारचे कामं करतो, एक मित्रमैत्रीण चांगला प्रकार आहे, तुम्ही केव्हाही कॉल करा, नो प्रॉब्लेम, आम्ही तुम्हाला सदैव मदत करू। पण नाही तुम्हालाच काय, तुमच्या कॉलेज जर एखादी बाईला खूप मारहाण होत असेल, तुमच्या कामावर सुद्धा घरच्या की नवरा मारहाण करतो, तो नक्कीच आमची मदत घ्या, परंतु तुमच्याकडून चुकीचं काही होऊ देऊ नका, नाहीतर आम्ही आम्हाला कायदेशीर भाषा पण कळते। आणि मोबाईलचा वापर कमी करा। मोबाईलवर काम होतोय, मी दिवसातून 50-40 केसेस आमच्याकडं दररोजचे येत आहे, मोबाईलवर ब्लॅकमेल करणं। खास करून मुलींना सांगेल, मुलींना अजिबात मोबाईल चालायला जाऊ नका, सर्व अभ्यासावर उत्तरच करा। आणि जर तुमच्या कोणी एक महत्वाचा मुद्दा राहिला, काही ठिकाणी मुली पायी येतात, काही ठिकाणी रिक्षामध्ये येतात, तुमच्या गाडीचा नंबर, तुमचे मोबाईलचा चालकाचा आधार कार्ड हे नंबर तुमच्याकडे असायला पाहिजे। कधी अडचण आली तर तुम्ही डायलवरून मदत घ्या। आणि जर वारंवार कोणी पुरुष कोणी काही स्टॉपर येत असेल किंवा कोणी पाठलाग करत असेल, माणूस पुरुष मुलगा कोणी, तर चांगल्या जागेवर चुकून घ्यायचं, आपल्याला कळतं पुरेसं 1-2-15 दिवस आपण वाट बघतो, कधी येतो गड्या, हा बघतो, हा येतो। माझ्याकडे मुलींनी तक्रार केलेल्या आहेत, आणि बघायचं काय रे बाबा तुला आई बहीण नाही का, चांगलं बघ करून घ्यायचं त्याला, तो बिलकुल तुमचं नाव सांगायचंच नाही घरी, अरे काय झालं तू चेहरा, अरे काय झालं तू चेहरा, अगं काय नाही मम्मी, माझ्या मित्रांनी सोच करलं, आमच्या मित्रांना झालं, जिंदगीभर तुमचं नाव सांगणार नाही तो। अजून आपण काही तुम्हाला महत्वाच्या टिप्स देऊ स्पेशल मुलींसाठी आणखी वेळ, आणि तुम्हाला कोण काय अडचण असेल तर नक्कीच करा, मदत घ्या। म्हणजे असं नाही आम्ही मुलींसाठीचे, मुलांसाठी घे। चला, आदरणीय प्रिन्सिपल मॅडम, शिक्षक वर्ग, विद्यार्थी माझे आवडते व लाडके विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आम्हाला बोर्डला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। व इथं माझे 2 शब्द बोलून
इंस्टाग्राम, फेसबुक, तुमचे स्नॅपचॅटिंग हे जे चालते ना, तुमची तक्रार आहे शाळेची की तुम्ही मोबाईलवरनं ब्लॅकमेल करताय. इथे येऊन वर्गात लक्ष न देता मोबाईलमध्ये लक्ष देताय. मॅडमनी समजावून सांगितलं, मी समजावून सांगत नाही. एकदा का माझ्या तावडी कुणी आलं तर मग मी खाकीच दाखवते त्याला. मग मी पॅरेंट्स मीटिंग पण नाही, डायरेक्ट पोलीस स्टेशनला न्यायचं, योग्य ती कायदेशीर, नंतरच पॅरेंट्स बोलवायचे. मुलींनाही सांगून ठेवते की स्वतः चुकायचं नाही. एकदा नाही, दोनदा नाही, समजून सांगत नसेल तर कानाचं माप घ्यायचं. कानाचं माप घेतल्यानंतर 112 कारवाई करेल. मग त्याच्यावर मग बघायचं की तो कसा सुधारतो. पण आपण चुकीच्या मार्गाला लागायचं नाही. तो माझ्याकडे बघतो हे केव्हा कळते, जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो. बरोबर आहे? तसं कळते का? माझ्याकडे कोण बघू लागलं हे सर बघतात की ते सर बघतात, माझं लक्ष नाहीये. पण आपली नजर किती चंचल आहे की कोण माझ्याकडे बघते हे मला कळतंय. आपण जर त्याच्या नजरेला नजर दिली नाही तर तो कशाला छळेल. एकदा बघेल, दोनदा बघेल, तीनदा बघेल, चौथ्यांदा आपला हात आणि त्याचा कान. कळलं? आपण चुकीच्या मार्गाला लागायचं नाही. आपल्याला शिक्षण मिळालं ना तर आपण त्याचा फायदा घ्यायचा. मुलांना कमी पण महिलांना जास्त कुठेही प्राधान्य आहे. पहिले महिला घेतल्या जातात. का घेतल्या जातात? त्या घरचं करून बाहेरचं पण अप टू डेट काम करतात. बरोबर आहे? म्हणून पुरुष आता सध्या सगळे मागे आहे, नोकऱ्या मिळत नाही. त्याचं फायनल होऊ द्या, काही होऊ द्या, तो प्रायव्हेटच जॉब. महिला प्राधान्य. का बरं? कारण मुलांच्या चुका, मुलगा अभ्यासापेक्षा जास्त करून ती कशी दिसते, ही कशी दिसते, ती कशी चालते याच्यावर लक्ष. काही गरज नाही ना. IPS IAS होतात. कोण होते ते? कोण होते? जो बाहेरच्या लाईटावर अभ्यास करतो तो IPS होऊन दाखवतो. आणि तुमच्यासाठी एवढा चांगला क्लास लावलेला असतो, मोठी शाळा बघितल्या जाते, आणि तो काय ग्रॅज्युएशन होतो छानपैकी आणि काय करतो? कुठं नोकरीच मिळत नाही. कशी मिळेल? कारण तुम्ही मार्ग चुकीचा. सगळा अभ्यास जेव्हा करतो जेव्हा आपण पुढचा मार्ग इकडे तिकडे तिकडे बघून, मित्राची संगत, बर्थडे पार्टी. बरोबर आहे? कोण कोण जास्त एन्जॉय करते बर्थडे पार्टी? तोंडाला लावणे, गाड्यांवर केक कापणे, आहे की नाही आता पद्धती? पण चुकीची आहे की नाही? आपण आई वडिलांकडनं आपण पैसे घेतो, मित्रांसोबत केक कापतो. अरे आई वडिलांसोबत शेअर करा ना. जे आपल्यासाठी खर्च करतात त्यांच्यासोबत कधी शेअर करा तो बर्थडे. बघा आई वडिलांना किती आनंद होतो तो. तुमच्याच वयाची मुलं, केसाची स्टाईल बघा, है की नाही? छान वाटते तुम्हाला हे. पण बाहेर चुकू नका. मॅडमनी भरपूर तुम्हाला समज दिली, पण मी कधीच कोणाचं असं बाहेरचं लफडं म्हणतात, मॅडम म्हणल्या प्रेम, पण मी लफडं म्हणते आणि चांगलंच डफडं वाजवते त्यांचं. आलं का लक्षात? नर्मदा मॅडम आणि आशा मॅडम यांनी अतिशय, निर्मला मॅडम आणि आशा मॅडम यांनी अतिशय नेमक्या शब्दामध्ये आणि तुम्हाला समजेल, विशेष म्हणजे पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी तुम्हाला जसं सांगायला पाहिजे ते सांगितले. आणि आशा मॅडमनी तर तुम्हाला सांगून ठेवले की इथंच त्या फक्त नॉर्मल बोलतात, तिकडे जायची वेळ आमचे विद्यार्थी येऊच देणार नाहीत. जर खरंच आपल्याला अडचण असेल तर आपण यांची मदत घ्यायला पाहिजे, योग्य त्या ठिकाणीच. कारण नसताना त्याचा वापर करायचा नाही. आणि जोपर्यंत आपण पोलीस लोकांना कार्यक्रमामध्ये बघतो, लांबून बघतो, तोपर्यंत चांगलं असतं. पोलीस स्टेशन मध्ये बघितलेलं काही बरोबर नाही.
आणि ते त्यांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. पुढच्या कार्यक्रमामध्येही तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल. माहिती देण्यामागचा उद्देश हाच की त्यांनी खूप सारे आयुष्य असे बर्बाद झालेले बघितलेले असतात, आयुष्यामध्ये खूप यातना सहन केलेल्या बघितलेल्या असतात, आणि त्या यातना तुमच्या आयुष्यामध्ये येऊ नये चुकून सुद्धा म्हणून ते खबरदारी घेतात. खरं म्हणजे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. ते इथपर्यंत आले, तुम्हाला मार्गदर्शन केलं, आणि मी त्यांना असं म्हणेन की त्यांनी वेळोवेळी यावं. महत्वाचा एक विषय राहून गेला. आपलं औरंगाबाद शहर हे कमांड अँड कंट्रोल जवळपास 850 सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत आपल्या शहरात. तुमचा हा गोड गैरसमज असेल, ह्या गार्डनकडे गेलो, ह्या गल्लीबोळात गेलो, आपण दिसत नाही. विद्यार्थी मित्र, तुम्ही कुठे बसलात हे आम्ही कंट्रोलला दिसतोय. आम्ही सुद्धा सर्व चारही बाजूनं औरंगाबाद शहर ऐतिहासिक शहर झालं. पोलीस प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे आणि कमांड अँड कंट्रोल शाखा स्थापन झाली आहे. तेथे जवळपास 20 ते 25 कर्मचारी अधिकारी आपल्यावर लक्ष ठेवून आहात. त्यामुळे कुणी चुकीचं पाऊल टाकू नका. दुसरी गोष्ट महत्वाचं एक सांगेल, 9वी मुलं मॅडम खूप ठिकाणी अल्पवयीन मुलं वाहन चालवताना दिसतात. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहिती आहेत का काही घटना शहरात घडलेल्या आहेत. तुमची जी बाईक असते ती वडिलांच्या, बहिणीच्या, भावाच्या, आईच्या नावावर असते. जर तुम्ही चुकून डबल ट्रिपल चालले, कुठला तरी सिग्नल तोडला, मजा वाटते, पोलीस मामानं बघितलं, गाड्या पकडलं नाही. हा गोड गैरसमज काढून टाका. पूर्वी होतं तसं, जागेवर पकडायचं, पण आता फोटोमध्ये ऑटोमॅटिक कॅच होतात. आणि तुम्ही एक सिग्नल पास केला, दुसरा पास केला किंवा कुठून तरी निघाला आणि अचानक पुढे कोणा धडकला, काही जीवितहानी घटना घडली, तर तुमच्या आई वडिलांना ज्यांच्या नावावर गाडी आहे, तुम्ही अल्पवयीन आहात, त्यांना शिक्षा लागते 7 वर्ष 5 वर्ष जेलमध्ये. ही वेळ येऊ देऊ नका. तुम्हाला एक दिवशी तुमचं वय 18 वर्ष होणारच आहे आणि तुम्ही बाईक चालवणार आहात. त्यामुळं कोणी वाहन चालवत असेल तर 18 वर्षपर्यंत वाहन चालवू नका. पायी येणं शिका किंवा सायकल घ्या स्वतः. समजलं? आम्ही तुम्ही दिलेल्या सर्व सूचनांचा अतिशय काटेकोरपणे पालन करू. या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या शाळेच्या प्राचार्या सावंत मॅडमनी केलं, त्यासोबत डीन सर, या सगळ्यांचे आभार मानतो. त्यासोबत नगमा मॅम आणि सर्व टीचर यांचे सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम इथेच संपला. पण हा कार्यक्रम फक्त आजच्या पुरता संपला. इथून पुढे याच्याशी संबंधित कार्यक्रम होत राहतील, पण आपल्याकडून चुकी होणार नाही याची दक्षता घ्यायची. थँक्यू.